नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आता तुमच्या रेशन कार्डवरती जर का तुम्ही ई-केवायसी केली नाही तर मित्रांनो तुम्हाला रेशन मिळणार नाही। आता सर्व रेशन धारकांसाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की रेशन कार्डसाठी ई-केवायसी कशी करायची? तर मित्रांनो, ई-केवायसी करण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला ई-केवायसी कशी करायची हे समजेल। तर मित्रांनो, तुम्हाला अजून 2-3 कामे करायची आहेत, म्हणजे लवकरात लवकर ही कामे जर का केली नाहीत तर तुमचे रेशन बंद होणार आहे। तर काय आहेत ती कामे किंवा ई-केवायसी कशी करायची ह्याचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपणापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपण हेडिंग काय आहे बातमीचं ते पाहूया। तर मित्रांनो, रेशनसाठी आता ई-केवायसी बनावट ग्राहकांना बसणार चाप। म्हणजेच आता ई-केवायसी रेशनसाठी करायची आहे आणि बनावट ग्राहक जे आहेत त्यांना चाप बसणार आहे, म्हणजे त्यांना रेशनिंग मिळणार नाही। त्याचप्रमाणे रेशन कार्ड धारकांना सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन करावे लागणार आधार लिंक, म्हणजे दुकानदाराकडे जाऊन तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचे आहे। आता बातमी काय आहे ती संपूर्ण पाहूयात। तर मित्रांनो बघा, राज्य सरकारने रेशन धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे। त्यातून बनावट तसेच मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल, असा राज्य सरकारचा दावा आहे। आता मित्रांनो, बनावट जे काही रेशनिंग कार्डचा बनलेले आहेत, म्हणजे बनावट रेशनिंग कार्ड बनलेले आहेत किंवा मृत जे आहेत, तर ते रेशनिंग कार्डचं रेशन अजूनही लोक घेत असतात। तर ते रेशन जे आहे ते कमी करण्यासाठी शासनाने हा उपक्रम राबवलेला आहे। तर मित्रांनो, ई-केवायसी करताना रेशन कार्डच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे। दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांना ई-केवायसी युद्धपातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आलेले आहेत। मात्र धान्याचे वितरण करायचे की ई-केवायसी असा प्रश्न दुकानदाराकडून विचारला जात आहे। म्हणजेच शासनाने रेशन दुकानदार जे आहेत तुमच्या गावातले त्यांना ही सगळी माहिती भरायला सांगितलेली आहे, म्हणजेच तुमची केवायसी करायला सांगितलेली आहे। आता तुमची केवायसी करण्यासाठी शासनाने त्यांना आदेश दिलेले आहेत, परंतु त्यांचा असा प्रश्न आहे की आम्ही धान्य विकायचे का केवायसी करायची, अशा पद्धतीचा प्रश्न दुकानदारांनी घेतलेला आहे। त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आता रेशन दुकानदाराकडे जाऊन ई-केवायसी करावी लागणार आहे। त्यासाठी अद्ययावत असलेले आधार कार्ड आवश्यक असून दुकानदाराकडे तुम्ही गेल्यानंतर दुकानदार तुमचा अंगठा घेणार आहे किंवा डोळ्याने स्कॅन करून तुमचे केवायसी करणार आहे। तर अशा पद्धतीने केवायसी झाल्यानंतरच तुम्हाला धान्य मिळणार आहे। त्याचप्रमाणे पुण्यात नुकतीच अन्न व नागरी पुरवठा विभागाची एक महत्त्वाची कार्यशाळा झाली। त्याच विभागाने प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी ई-केवायसी अर्थात ग्राहक पडताळणीचा उपक्रम प्राधान्याने तसेच युद्ध पातळीवर राबवण्याची सूचना सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, उपायुक्त तसेच अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना दिलेला आहे। त्यानुसार सर्व रेशन दुकानदारांना आपापल्याकडील सर्व ग्राहकांचे ई-केवायसी तातडीने करण्याचे आदेश काढण्यात आलेले असून रेशन दुकानदारांनी मात्र याला विरोध दर्शवलेला आहे। आता काय होतंय ते बघायचं आहे मित्रांनो। जी काही अपडेट असेल ती आपल्या चॅनलवरती येतच राहील। मित्रांनो, आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन कंटेंट तुम्हाला भेटत राहतील। आता मित्रांनो, 100% धान्य वितरणासाठी धान्याचे वितरण अधिक पारदर्शकपणे करण्यासाठी हा शासनाने उपक्रम राबवलेला आहे। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस रेशनिंग दुकानदार तुम्हाला सूचना देतील की अशा पद्धतीची ई-केवायसी करून घ्या, त्यावेळेस तुम्हाला कुटुंबातील जेवढे रेशनिंगमध्ये सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांनी जाऊन रेशनिंग कार्डच्या दुकानात, म्हणजे रेशन दुकानात ई-केवायसी करून घ्यायची आहे। जाताना तुमच्यासोबत आधार कार्डचा नंबर किंवा आधार कार्ड तुम्ही सोबत घेऊन गेला तरी चालेल। अशा पद्धतीने मित्रांनो, हे आधार कार्डची प्रोसेस जी आहे ती केवायसीची प्रोसेस जी आहे ती रेशनिंग दुकानदार स्वतः करणार आहे। त्यामुळे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही। रेशनिंग दुकानदारात गेल्यानंतर तुम्हाला फक्त तिथे अंगठा द्यायचा आहे किंवा अंगठा जर बसत नसेल तर डोळ्याच्या मशीनने डोळे स्कॅन करून तुमचं ई-केवायसी रेशनिंग दुकानदार करेल। अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो धान्य मिळणार आहे। जर काही ई-केवायसी झाली नाही तर तुम्हाला इथून पुढे धान्य मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। आणि ही जर का बातमी तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही ही बातमी डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।